नमस्कार, मी डॉक्टर मनीष विठ्ठलराव पुराणिक, छत्रपती संभाजीनगर मेडिकवर हॉस्पिटलला चीफ कार्डियक सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज मला तुमच्याशी एक नवीन ऑपरेशनची टेक्निक आहे त्याची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो. साधारणतः बायपास शस्त्रक्रिया किंवा ओपन हार्ट सर्जरी म्हटलं तर पेशंट्स खूपच घाबरून जातात, कारण मनात नेहमी ही भीती असते की अरे हनुमानाने जशी छाती उघडली होती तसंच आता आपल्याला उघडणार का काय. ह्या भीतीपोटी बरेचसे लोक ऑपरेशन टाळायचाही विचार करतात आणि जे कोणी थांबतात ते मरणं पसंत आहे मात्र मी ऑपरेशन करून घेणार नाही या भीतीने जगतात. तर आजच्या तारखेला ही भीती बाळगायची गरज नाही, कारण की एक नवीन पद्धतीने आपण आता कार्डियक सर्जरी करतो, हृदय शस्त्रक्रिया करतो, ज्याचं नाव आहे की होल बायपास. त्याचं सायंटिफिक नाव आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी, MICS किंवा मिकास. या शस्त्रक्रियेमध्ये जसं पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये आपण छातीचा पिंजरा पूर्ण उघडून मधोमध इथून एक चिरा घेऊन छाती पूर्ण उघडून मागचे 72 जॉईंट्स लिगामेंट स्ट्रेच करून आत जाऊन आपण हृदयाला वॉल बदलणे आहे, हृदयातलं छिद्र बंद करणे आहे किंवा बायपास शस्त्रक्रिया करणे आहे. तर ह्यासाठी हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रथमतः हे सगळे हाड फ्रॅक्चर करून छातीचा पिंजरा उघडणं खूप गरजेचं असतं. मात्र हृदय विकाराशी ह्या छातीचा पिंजरा उघडण्याचा डायरेक्टली काही संबंध नसतो. त्यामुळे जर आपल्याला हे टाळता आलं तर प्रामुख्याने जी भीती आहे किंवा जी रिकव्हरीला लागणारा जो वेळ आहे तो आपल्याला कमी करता आला तर कसं. तर त्या दृष्टिकोनातून काम करून बऱ्याचशा सर्जन्सने आता या नवीन पद्धतीने ऑपरेशन्स करायला हवं असा मतप्रवाह प्रचलित व्हायला आज सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर मेडिकवर हे आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स इन मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी आहे. आपल्या सेंटरला मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रात महिन्याला सर्वाधिक मिनिमल ॲक्सेस कार्डियक प्रोसिजर्स या छत्रपती संभाजीनगर मेडिकवर हॉस्पिटल लावतात. यामध्ये नेमकं आपण काय करतो, आपण हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी हाड कुठलंही फ्रॅक्चर न करता 2 फासळ्यांच्या मध्ये अगदी छोटा चिरा मारून विशेष इन्स्ट्रुमेंट्स आणि कॅमेरे, ज्याला एंडोस्कोप्स म्हणतो, यांच्या मदतीने आपण हुबेहूब तीच शस्त्रक्रिया जी आम्ही नॉर्मली इथून पूर्ण उघडून करायचो तीच शस्त्रक्रिया करतो. मात्र छातीला किंवा संपूर्ण शरीराला कमीत कमी इजा देता. पायाच्या नसासुद्धा आपण दुर्बिणीच्या मदतीने काढतो, जेणेकरून पायाला सुद्धा फार मोठा चिरा द्यायची गरज पडू नये. याचे ऑब्व्हियस फायदे हे आहेत की आपण कुठलंही हाड फ्रॅक्चर न केल्यामुळे हाड कुठलंही फ्रॅक्चर जुळायला, मग ते हातापायाचं फ्रॅक्चर असो किंवा छातीच्या या मध्यभागच्या हाडाचं फ्रॅक्चर असो, साधारणतः 6 ते 8 आठवडे हे फ्रॅक्चर जुळायला लागतातच. वयोवृद्धांमध्ये कदाचित जरा जास्त कालावधी देखील लागू शकतो. क्वचित प्रसंगी हे हाड जुळतही नाहीत. बऱ्याच अंशी पेशंट्सचे जे समोरून असलेले व्रण आहेत ते उभरून येतात, ज्याला केलॉइड म्हणतात. याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं, हाड ज्यावेळेस आपण फ्रॅक्चर करतो त्यावेळेस मॅरोमधून रक्तस्राव होण्याचे प्रमाण जास्त असतं. तर आपण जर हे हाड फ्रॅक्चर करणं टाळलं तर रक्तस्राव कमी होतो. आपण छातीला पूर्ण बाहेरच्या वातावरणाशी एक्सटिरियराइज न केल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप फास्ट होते आणि ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रिजनल ॲनेस्थेशिया टेक्निक्समुळे पेशंट्सना बराच वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव होतो, जेणेकरून पेशंट्स अगदी दुसऱ्या दिवशी चालू फिरू लागतात, 3ऱ्या-4थ्या दिवशी जिना चढणं उतरणं करतात आणि 5व्या दिवशी बऱ्याच अंशी घरी देखील जातात. ज्यांची इच्छा असेल ते पेशंट्स 8-10 दिवसानंतर आपल्या कामावर रुजू देखील होऊ शकतात. तर ही जी फास्ट फॉरवर्डिंग होते आहे
ते एक फार महत्त्वाची बाब आपण मिनिमल ॲक्सेस शस्त्रक्रियेद्वारे आपल्या हृदय रुग्णांना प्रोव्हाइड करतो आहोत. याचबरोबर अजून एक त्याचा साईड ॲडव्हान्टेज आपण म्हणूया, जो की प्रामुख्याने आम्ही ज्या कारणासाठी ही शस्त्रक्रिया करत नाही, मात्र त्या फायद्यामुळे बरेच अंशी रुग्ण शस्त्रक्रियेला तयार होतात आणि ही शस्त्रक्रिया अशाच पद्धतीने करा यासाठी मागे लागतात. त्याचं एक कारण आहे की हे व्रण कुठूनही दिसून येत नाही, कॉस्मेटिकली ते वेल प्लेस्ड असतात. अन्यथा काय होतं की कन्व्हेन्शनल कार्डियाक सर्जरी, पारंपरिक हृदय शस्त्रक्रियेमध्ये रोज सकाळी अंघोळ झाली आणि पेशंट आरशाच्या समोर उभा राहिला की त्याला हे रिमाइंडर येतं की अरे एवढी मोठी आपली जखम आहे आणि आपण आता फार मोठे हृदय रुग्ण आहोत. तर हा जो सायकोलॉजिकल डिसएडव्हान्टेज आहे तो मिनिमल ॲक्सेस शस्त्रक्रियेमध्ये पूर्णतः निगेट होऊन जातो आणि ह्या पेशंट्सचा जो कॉन्फिडन्स आहे तो एक लेवल अपच असतो. आणि ह्या साठी देखील बरेच रुग्ण आमच्याकडे या पद्धतीनेच आम्हाला ऑपरेट करायचं आहे यासाठी येतात. मात्र हा सगळ्यात शेवटचा ह्या शस्त्रक्रियेचा फायदा आहे. फक्त ह्या एका कारणासाठी ही शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने करावी असं आम्ही ॲडवाईज करत नाही. तर हे झालं थोडक्यात मिनिमल इन्व्हेसिव्ह हृदय शस्त्रक्रियेविषयी, ज्याला आपण की होल बायपास या नावाने ओळखतो. विशेषतः तरुणींमध्ये कुठलेही व्रण असणं हा एक फार मोठा फॅक्टर म्हणून बघितलं जातं. तर स्टिग्मा मानलं जातं. बऱ्याच मुलींची लग्न या कारणास्तव थांबलेली असतात. तर या अप्रोचमुळे जे व्रण आहेत ते दिसेनासेच असतात, दिसूनही येत नाही आणि काही महिन्यांनंतर पेशंटचे नातेवाईक हे देखील विसरून जातात की या पेशंटचं कधी काळी हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे.